ओके, तर आपण AX3 हा टाईप आपण बघत आहेत इंटर हॅलोजन कंपाऊंडचा. म्हणजे या ठिकाणी एक हॅलोजन सिंगल आणि दुसरा हॅलोजन आपण 3 ॲटॉमिक फॉर्ममध्ये घेतो. म्हणजे या बघा ClF3 हा आपण एक्झाम्पल्स आपण त्याचं बघितलं समजा. तर या ठिकाणी ClF3 मध्ये याचं जे क्लोरीन हा सेंट्रल ॲटम आहे, मग तो हायब्रिडायझेशन मध्ये जातो क्लोरीन, आणि त्याचं हायब्रिडायझेशन जे आहे क्लोरीनचं ते होतं sp3 डिहायब्रिडायझेशन. sp3 डिहायब्रिडायझेशन म्हणजे काय नेमकं, म्हणजे या ठिकाणी एक एस आलेला आहे, 3 p आलेले आहे आणि एक डी ऑर्बिटल आले. म्हणजे sp3 डी हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होतील. किती? 1 2 3 4 5 5 तयार होतील. ते 5 पैकी बघा ही एक जी आहे ही पेअर फॉर्म मध्ये आहे आणि दुसरी जी आहे ही पेअर फॉर्म मध्ये, कारण दिसतं ना आपल्याला हे काय, हे बघा ही पेअर आहे, हे पेअर ऑलरेडी आहे, पेअर ऑर्बिटल्स आहे. आणि या 3 जे आहेत मात्र ही ही आणि ही अनपेअर फॉर्म मध्ये आहे. ओके, तर आता विषय असा आहे की हा फ्लोरीन जो आहे, हा फ्लोरीन या त्रिकोणामध्ये नाही, हा अबोव दी प्लेन आहे, आणि हा फ्लोरीन जो आहे हा बिलो दी प्लेन म्हणजे ऍक्सिस वर आहे. याला ए असं डिनोट केलं दिसतंय. एक्स ए म्हणजे काय, हा ऍक्सियल आहे, ऍक्सियल फ्लोरीन आहे हा. ओके, तर या फ्लोरीनचा बॉन्ड अँगल जो आहे हा, तर आपण दोन्हीचा बघितला तर हा परपेंडिक्युलर असणार आहे याला. ओके, पण या ठिकाणीचा जर विचार केला आपण, समजा हे दोन पॅरललचे आहेत, तर ह्या दोन पॅरलल वरती जाऊ शकतात. म्हणजे हे सुद्धा काय होईल, हे स्ट्रक्चर असंही होतंय बघा. म्हणजे ही एक लोन पेअर वरती आणि एक लोन पेअर खाली, हे 3 ठिकाणी या 3 अशा पद्धतीने असंही याचं स्ट्रक्चर असू शकतंय. तर ठीक आहे, असो याचा बॉन्ड अँगल जो दिसतो आपल्याला, तो बॉन्ड अँगल आहे 87.5 डिग्री एवढा याचा बॉन्ड अँगल आहे. 87.5 डिग्री एवढा याचा काय आहे, बॉन्ड अँगल आहे. म्हणजे ऍक्सियल, नंतर क्लोरीन आणि हा जो बी दिसतोय फ्लोरीन, अशा याचं बॉन्ड अँगल. याचं जे जॉमेट्री आहे ही कशी आहे, ही बाय पिरॅमिडल ट्रायगोनल बाय पिरॅमिडल जॉमेट्री आपल्याला याच्या पाहिजे. ट्रायगोनल आणि 2 पिरॅमिड म्हणजे बाय पिरॅमिडल, ट्रायगोनल बाय पिरॅमिड, म्हणजे एक अबोव दी प्लेन आणि एक बिलो दी प्लेन या फॉर्म मध्ये याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. याचा बॉन्ड अँगल फक्त थोडासा वेगळा आहे, तो येईल 87.5. चला त्याच्यानंतर एक एक्झाम्पल AX5. आता AX5 हा जो इंटर हॅलोजन आहे यामध्ये हायब्रिडायझेशन जे होतं ती sp3d2 हायब्रिडायझेशन होतं. कारण सिंपल आहे, 3 असेल. आता हे असं कसं बघा, आता सिंपल तुम्हाला मी सांगतो. यामध्ये या ठिकाणी एक्सायटेशन वर डिपेंड आहे सगळं. हे फर्स्ट एक्सायटेशन झालं इथे, काळजीपूर्वक लक्ष द्या. या ठिकाणी पहिलं एक्सायटेशन झालं म्हणजे इथला एक इलेक्ट्रॉन इथे प्रमोट झाला, तर ऑटोमॅटिक या क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ए असेल समजा तो, त्याची ऑक्सिडेशन स्टेट पहिली एक्सायटेशन न होता किती होती, +1. आता फर्स्ट एक्सायटेशन झालं तर ती झाली +3. बघा ना, इथे क्लोरीन, एच्या ऐवजी इथे क्लोरीन आहे, पण जनरल आपण ए पकडलेला आहे. मग सेकंड जर एक्सायटेशन झाली म्हणजे पुन्हा हा जर प्रमोट होत असेल, तर या ठिकाणी हा 1 अँपियर आहे, 2 अँपियर, 3 अँपियर, 4 आणि 5, म्हणजे या ठिकाणी याची ऑक्सिडेशन स्टेट होते +5. कळतंय का? म्हणजे फर्स्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये +3, सेकंड मध्ये दुसऱ्यांदा पुन्हा ऑक्सिडेशन झालं तर +5, आणि तिसऱ्यांदा जर होत असेल परत, म्हणजे परत हा जर होत असेल पुन्हा इकडे, तर किती अँपियर इलेक्ट्रॉन येतात मग, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे किती, +7 ऑक्सिडेशन स्टेट येईल. लक्षात येते ना? तर आपल्याला आता ठीक असो, आपल्याला +5चं बघायचं आहे, आपल्याला +3चं आपण बघितलं, +5चं बघायचं आहे. मग +5 मध्ये म्हणजे एक एक्सायटेशन काय होते या ठिकाणी, इनक्रीज झालंय. एक्सायटेशन 2 झाले, फर्स्ट एक्सायटेशन आणि सेकंड, असं 2 एक्सायटेशन झाले. ते आपण बघू आता. इथे बघा, आता यामध्ये एक्झाम्पल जे दिले आपल्याला, ते एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला. BrF5 हे त्याचे एक्झाम्पल, BrF5 हे एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. ओके, चला आता BrF5 हे एक्झाम्पल पाहत असताना पहिला ग्राउंड स्टेट मधला फ्लोरीन. ग्राउंड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 4p x2 4p y2 4p z1 आहे, डी मात्र वॅकंट आहे. होता काही तर 2 एक्सायटेशन होतं, दोनदा एक्सायटेशन होतं. हा एक मॉलिक्यूल इथे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतो, तर हा एक इलेक्ट्रॉन परत इथे शिफ्ट होतो. म्हणजे हा 2 होता 1 राहिला, हा 2 होता 1 राहिला, म्हणजे हे 3 अँपियर आणि हे 2, म्हणजे 1 2 3 4 अँपियर इलेक्ट्रॉन, आणि हा 5वा 5 अँपियर इलेक्ट्रॉन या ठिकाणी झाले. आता हे काय होतं, याचं हायब्रिडायझेशन होतं, म्हणजे हे एवढं हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होतात. हायब्रिडायझेशन मध्ये एवढे इन्व्हॉल्व होतात. काय काय इन्व्हॉल्व झाले त्यामध्ये ते बघा. त्या हायब्रिडायझेशन मध्ये 1 2 3 4 5 6 ऑर्बिटल इन्व्हॉल्व झालेल्या. पण कोणकोणते झाल्या, एक एस आहे, 3 पी दिसतात आपल्याला,
आणि 2 डी आहे, म्हणजे एक एस 3 पी आणि डी किती आहे डी 2. म्हणजे या ठिकाणी हायब्रिडायझेशन कुठं झालं, या ठिकाणी हायब्रिडायझेशन झालं sp3d2. हे बघा इथे दिसते sp3d2 हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन झाल्यानंतर अनपेअर इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 आहेत. म्हणजे या सोबत पेरिंग किती 5 ॲटमची 5 ऑर्बिटल्स या ठिकाणी 5 ॲटमच्या पेरिंग होईल. म्हणजे फ्लोरीन या ठिकाणी हा फ्लोरीनचा आहे इलेक्ट्रॉन, हाही इलेक्ट्रॉन फ्लोरीनचा, हाही फ्लोरीनचा, हाही फ्लोरीनचा, हाही फ्लोरीनचा, असे 5 फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय होईल पेरिंग होईल. एक जो आहे तो लोन पेअर ऑलरेडी आहे, बघा हा लोन पेअर दिसतो आपण, हा ऑलरेडी लोन पेअर आहे. ओके. आणि याची जॉमेट्री जर बघितली sp3d2 ची, ही जॉमेट्री असते ऑक्टेहेड्रल जॉमेट्री. कशा फॉर्म मध्ये असते, म्हणजे स्क्वेअर पिरॅमिडल अशी याची जॉमेट्री. हा स्क्वेअर दिसतो आपल्याला, या ठिकाणी हा स्क्वेअर आहे आणि त्याच्यावरती हा असा पिरॅमिड आहे, म्हणजे स्क्वेअर पिरॅमिडल म्हणतात, तेव्हा त्याला म्हणायचं ऑक्टेहेड्रल जॉमेट्री. असं स्ट्रक्चर या ठिकाणी काय होतं, या pf5चं फॉर्म होतं ऑक्टेहेड्रल जॉमेट्री. ठीक आहे. कशा पद्धतीने लक्षात आलं, एक्सायटेशन जे आहे इथे 2 इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन झालं, म्हणून ऑक्सिडेशन स्टेट जी आहे बीआरची ती 5 झाली. आता एक विषय लक्षात घ्या, परत एकदा सांगतो की ते फ्लोरीनच निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय आणि ब्रोमिन पॉझिटिव्ह का करतोय, कारण आपल्याला माहिती आहे फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन दॅट ऑफ द ऑल अदर हॅलोजन्स. बाकी सर्व हॅलोजन पेक्षा फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन गेनच करणार आहे, लॉस नाही. मग आता ही हाच पॉइंट या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे AB7 म्हणजे याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जे घ्यायचं आपल्याला ते एक्झाम्पल या ठिकाणी मानतोय ते आहे IF7. ओके. IF7 हे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर IF7 मध्ये आयोडीन हा सेंट्रल ॲटम आहे. आयोडीन हा सेंट्रल ॲटम आहे, त्यामध्ये त्याचं जनरल ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर विचार केला तर 5s2 5px1 x2 5py2 आणि 5pz1 डी मात्र वॅकंट आहे. मग इथे एक्सायटेशन किती होतं बघा, इथे 1 2 आणि 3 तिन्हीचं एक्सायटेशन या ठिकाणी आपल्याला दिसतंय. 1 2 आणि 3 1 2 3 4 5 6 एक्सायटेशन किती 2 याचं एक्सायटेशन होतं. 1 2 3 4 5 6 7 2 अगोदर झाले, इथे 3 याचं एक्सायटेशन होतं. म्हणजे बघा हाही इलेक्ट्रॉन हाही इलेक्ट्रॉन हाही इलेक्ट्रॉन काय होतो एक्साइट होतो. मग यामध्ये 1 2 3 4 5 6 इथे काय पाहिजे अनपेअर इलेक्ट्रॉन पाहिजे. काळजीपूर्वक लक्षात द्या, या ठिकाणी काय पाहिजे अनपेअर इलेक्ट्रॉन पाहिजे. इथे चुकून पेअर झालेली आहे, या ठिकाणी हे चुकून झालंय, या ठिकाणी अनपेअर इलेक्ट्रॉन पाहिजे. ठीक आहे असो. तर मग आता यामध्ये काय झालं, अनपेअर इलेक्ट्रॉन किती 7 आहे. इन्व्हॉल्व कोण कोण झालं, एक एस आहे, 3 पी आहे आणि डी सुद्धा 1 2 3 आहे. डी सुद्धा किती आहे 3 आहे. म्हणजे sp3d3 हायब्रिडायझेशन या ठिकाणी घडतंय. ओके. आता हॅबिट ऑर्बिटल किती फॉर्म झाल्या, हॅबिट ऑर्बिटल 3 6 7 7 हॅबिट ऑर्बिटल फॉर्म होते, ते बघा दिसतात आपल्याला. एक पेंटागोनल स्ट्रक्चर, पेंटागोनल बायपिरॅमिडल, म्हणजे असा पेंटागोन 5 कोन. ओके. हा इथे आहे आयोडीन, या ठिकाणी हा एक बॉन्ड फ्लोरीन सोबत 2 3 4 आणि 5 हे 5 फ्लोरीन सोबत त्यांनी 5 बॉन्ड फॉर्म केले. आणि एक फ्लोरीन वरती 6व्या नंबरचा आणि एक फ्लोरीन खाली 7व्या नंबरचा. म्हणजे इथं अबोव दी प्लेन बिलो दी प्लेन असे 2 पिरॅमिड तयार होते. म्हणून काय म्हटलं, आणि हा कोणता अँगल आहे, हा पेंटागोनल आहे, म्हणून पेंटागोनल बाय पिरॅमिडल ही त्याची जॉमेट्री होते. पेंटागोनल बाय पिरॅमिडल जॉमेट्री. तर एक आता पेंटागोनल बायपिरॅमिडल असं याचं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होतं. म्हणजे हायब्रिडायझेशन जी आहे ती sp3d3 इथे d2 झालेलं आहे, हे 3 पाहिजे. हे असे काही करेक्शन्स असतात, ते करेक्शन कृपया आपल्याला करायचे आहे. म्हणजे इथे जे असणार आहे d3 पाहिजे, इथे d3 पाहिजे, या ठिकाणी d3 पाहिजे आणि या ठिकाणी अनपेअर इलेक्ट्रॉन पाहिजे. हे करेक्शन एवढं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. असो तो असं हे टोटल यामध्ये आपल्याला इंटरहॅलोजन कंपाऊंड्स पाहता येईल. नंतर आपल्याला आता फ्लोरोकार्बन नावाचा कंपाऊंड्स यामध्ये स्टडी करायचा. फ्लोरोकार्बन्स काय आहे, कसे आहेत तर. ठीक आहे. तर लागलं तर आपण ही उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ही फ्लोरोकार्बनची माहिती घेऊन टाकू. मग
हा ए पार्ट या ठिकाणी काय होतो फिनिश होऊन जाईल. त्याच्यात आपण काय करू आता थोडंसं सिलेक्टिव्ह यामध्ये घेऊ. आता आपण आतापर्यंत आपण खूप डिटेल घेतलंय सगळं, पण ठीक आहे हरकत नाही. या फ्लोरोकार्बन मध्ये आपण डेफिनेशन एक्झाम्पल वगैरे एवढंच पार्ट त्यामध्ये उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ. अच्छा, तर मला वाटतं आता एवढा हा जो इंटरव्ह्यूचा पार्ट संपला तर आपण या ठिकाणी आता थांबूया. उर्वरित पार्ट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू. ओके, धन्यवाद. मी काही PDF शेअर केलेले आहे अगोदरच्या तीनही युनिटच्या, तर त्या कृपया वाचत चला. त्यासोबत MCQ शेअर केलेले आहे प्रॅक्टिकलच्या संदर्भातल्या, त्या सुद्धा वाचत राहा. काही क्वेश्चन असेल तुमचा तर अगदी 1 मिनिटात विचारता तर विचारा. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, आपण त्याच्यावर चर्चा करू. आहे काही क्वेश्चन? बर, ठीक आहे. स्कॉलरशिपचे फॉर्म वगैरे सगळ्यांनी भरलेली असेलच. चला मग या ठिकाणी मी आताची मीटिंग एंड करते. ओके, चला बाय, हॅव अ नाईस डे.